अजित पवार आज आपल्यामध्ये नाही आहेत हे अजूनही खोटं वाटतंय, पण बातमी खरी आहे आणि ही बातमी पचवणं अजूनही जड जातंय. नक्की काय घडलं याची माहिती घेतली. अजित पवार कॅबिनेटच्या बैठकीसाठी काल मुंबईमध्ये होते. त्यानंतर आज सकाळी ते मुंबईहून खासगी विमानानं बारामतीकडे रवाना झाले. राज्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी अजित पवार यांचा बारामती दौरा होता. आज दिवसभरामध्ये त्यांच्या सकाळी 10 वाजता निरावागज, दुपारी 12 वाजता पंढरे, दुपारी 3 वाजता करंजे पूल आणि सायंकाळी 5:30 वाजता सुपा अशा 4 महत्त्वाच्या सभा नियोजित होत्या. यासाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले. अजित पवार एका खासगी चार्टर्ड विमानाने मुंबईकडून बारामतीला गेले होते. 28 जानेवारी रोजी सकाळी 9च्या दरम्यान बारामतीमध्ये ही घटना घडली. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करत असतानाच अजित पवारांच्या विमानाला अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाली. विमान लँडिंग होत असतानाच अपघातग्रस्त झाले. ज्यांनी हे सगळं पाहिलं त्यांचं असं म्हणणं आहे की लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतामध्ये आदळलं. विमान कोसळताच क्षणार्धामध्ये भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बारामती विमानतळाजवळील एका प्रत्यक्षदर्शींनी असं सांगितलं की मी स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहिलं. ते खूप भयानक होतं. विमान घसरलं तेव्हा आम्हाला माहीत होतं की ते कोसळेल आणि नेमकं तेच घडलं. विमान उतरताच एक मोठा स्फोट झाला. आम्ही ताबडतोब घटनास्थळी धावलो आणि विमान आगीत बुडालेलं पाहिलं. त्यानंतर आणखी 4-5 स्फोट झाले. अनेक लोक आले आणि लोकांनी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आग इतकी होती की आम्ही काहीही करू शकलो नाही. अजित पवार विमानामध्ये होते आणि जे घडलं ते भयानक होतं. मी ते शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही, असं एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहूनच त्यातले कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती. अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामुळे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दिल्लीमध्ये होत्या. बातमी समजताच संपूर्ण कुटुंब बारामतीसाठी रवाना झाले. प्राथमिक माहितीनुसार विमानात असलेल्यांपैकी कोणीही या अपघातातून बचावलेलं नाहीये. विमानात अजित पवारांसहित एकूण 6 जण प्रवास करत होते. यामध्ये त्यांचे पीए आणि इतर सहकारी होते. सुरुवातीला 6 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त होतं. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच डीजीसीएने या अपघातामध्ये 5 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. खासगी VSR कंपनीचं विमान होतं. त्यात स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे बॉडीगार्ड मुंबई PSO HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी असे सगळे या विमानामध्ये होते. त्यांचा यामध्ये मृत्यू झालाय. विमानाच्या अपघातानंतर भयावह फोटो समोर आले. अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्ये सरकारी अहिल्याबाई होळकर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बारामतीच्या दादा पर्वाचा बारामतीमध्येच करून अंत व्हावा हा एक विचित्र योगायोग दिसून येतोय. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या 4.5 दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चिलं जाते. आज त्याच दादा पर्वाचा राजकारणाचा अकाली अस्त झालाय. राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात होतं. मात्र अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबियांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसलाय. दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकीय नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.